नमस्कार मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे. आणि आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत शुगर केन हार्वेस्टर मशीन या संदर्भामध्ये आपल्याला माहिती घेण्यासाठी सर आपल्यासोबत आहेत. शक्तिमान ही जी कंपनी आहे ती शुगर केन हार्वेस्टर तयार करते. म्हणजे पारंपरिक पद्धतीने ऊसाच्या टवळ्या असतात त्या शेतामध्ये जातात, त्या व्यवस्थित पद्धतीने प्रॉपरली त्या करत नाहीत शुगर केनचं कटिंग. तो जो मेहनत आहे, तो जो वेळ आहे, तो आणि जी क्वालिटी आहे, तो या तिन्ही गोष्टी सुधारण्याकरता शक्तिमान कंपनी आपल्यासमोर एक मशीन घेऊन आलेले आहे. आपण सरांना विचारूयात या मशीनच्या स्पेसिफिकेशन्स काय आहेत. सर, सगळ्यात पहिले तुमची ओळख सांगा आणि या कंपनीविषयी थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव किशोर वाघ आहे. मी शुगर केन हार्वेस्टर बघतो. तर आपण जे आता हार्वेस्टर जे बघत आहात तर ते आपल्याकडे 3 मॉडेल आहे. BS4 3737, नंतर मेगा. या दोघांना कमिन्स इंजिन आहे, 175 हॉर्स पॉवरच आहे, 6 सिलेंडर येतात त्याच्यात, आणि त्याची प्राइस आहे 95 लाख दोघांचे बी. आणि आपलं दुसरं मॉडेल जे आहे तेजस अल्ट्राला व्हॉल्वोचे इंजिन आहे, 173 HP आहे त्याला, आणि 4 सिलेंडर. त्याचं कोटेशन आहे ते 98 लाखाचं आहे. आणि आपले 2 डीलरशिप बी आहे. नगरमध्ये वडाळ्याला राजेंद्र ॲग्रो वाघ म्हणून यांचे डीलरशिप आहे, आणि पुण्याला साई ॲग्रो म्हणून यांची डीलरशिप आहे. तर आपले आता जे शुगर केन हार्वेस्टर तुम्ही बघताय ते ऑलरेडी 1000+ मार्केटमध्ये मशिनरी अवेलेबल आहे. महाराष्ट्रामध्ये आपण मार्केट शेअर बी आपला चांगला आहे आणि इझिली अवेलेबल आहे. आमचे कॉन्टॅक्ट पर्सन ऑलरेडी डीलरशिपला तुम्हाला भेटून जाते. सर, पारंपरिक पद्धतीने ऊस तोडणी आणि ह्या मशीनच्या साह्याने ऊस तोडणी, सो ह्याच्यामध्ये काय फरक आहे बेसिक? पारंपरिक पद्धतीने ऑलरेडी तुम्हाला माहित आहे की लेबरची समस्या खूप वाढलेली आहे. लेबरची टोळी लवकर भेटत नाही किंवा त्यांची जी अवेलेबिलिटी होत नाही, त्यामुळे जे लेबर मिळत आहे त्यांची जी कटिंग करण्याची स्टाईल आहे किंवा लेबरला या मशीनची कॅपॅसिटी एका तासाला 15 ते 20 टन तोडण्याची आहे. तर तेवढा लेबर सुद्धा तोडत नाही. एखादा एकर तोडायला त्यांना 1 ते 2 दिवस किंवा 3 दिवस पर्यंत बी लागतात. तसं मशीनला तुम्ही जास्तीत जास्त 2 तासामध्ये ते कटिंग करू शकतो. आणि कटिंग करताना टोटली ग्राउंड लेवल पासून आपण तोडणी करतो. तर ग्राउंड लेवल पासून तोडणी केल्यामुळं जे आपले फुटवा आहे, जे फडदा आहे, तर ते आपण तो चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. चालेल सर, ह्याची कॉस्टिंग किती आहे आणि ह्याच्यामध्ये जर समजा एका वर्षामध्ये घेतली तर त्याच्यामध्ये कॉस्ट कशा प्रकारे आपली भरून निघून तिथून पुढे प्रॉफिट मिळवू शकतो? शिवाय 1 एकर जर ऊस तोडणी करायची असेल त्यासाठी साधारणतः भाड्याने द्यायचं झालं तर तसा खर्च किती आहे? याची जी कॉस्टिंग आहे ती 95 लाख आहे. गव्हर्नमेंटने याला सबसिडी दिलेली आहे महाडीबीटीच्या अंदर 40%. आणि ज्यावेळेस हे चार्जेस करणार तर 500 रुपये कारखाना यांना 500 रुपये पर टनाप्रमाणे देत असतो. एका तासाला हे 15 ते 20 टन पर्यंत तोडतं. एका दिवसाला 150 ते 200 टनापर्यंत जातं. एका सीझनला कमीत कमी 12,000 टनाच्या पुढे गेले तर तुम्ही हे प्रॉफिटमध्ये असतात. आणि सीझनच्या हिशोबाने असतं, जेवढा मोठा सीझन तेवढं तुम्ही जास्त 15 ते 20,000 टनापर्यंत बी तुम्ही जाऊ शकता. आणि याच्या पाठीमागं तुम्हाला 2 इनफिल्डर 2 ट्रॅक्टरची गरज असते. प्लस वाहतुकीसाठी तुम्ही ट्रॅक्टर किंवा ट्रकचा बी इंतजाम करू शकता. त्यांचा बी बिझनेस म्हणून आपण यूज करू शकतो. जर बघायला गेलं तर 2 सीझन मध्ये तुम्ही मशीन नील करू शकता. खरंच खूप धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने या मशीनची माहिती दिली सर. निश्चितच आमचे जे व्ह्युअर्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कंपनीची इन्फॉर्मेशन आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मित्रांनो तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.